आपण कोविडच्या केसेस चालू आहेत, काय काय केलं आहे, खिचडी आहे, कोविड सेंटर आहे. महापालिकांच्या निवडणूक आहेत. मला त्यात एक गोष्ट आठवली खरं तर. माझ्या 2012ची असेल. म्हणजे आज दोन भाऊ एकत्र यायची जेव्हा गोष्ट होते, पण मला ते शिवसेना, मनसे एकत्र आणण्याचा पहिला प्रयत्न कदाचित तुम्ही केला असावा. 2012लाच माहिती आहे ना, महापालिकांच्या निवडणुकांच्या वेळेस तुम्ही आणि इतर काही नेते जाऊन महापौरच्या वेळेस गेलो होतो ना आम्ही. हां, तुम्ही कृष्णकुंजेला गेला. ठाण्याच्या महापौरच्या निवडणुकीमध्ये हां. आम्ही भेटलो होतो त्यांना. हं. बाळासाहेबांचं ठाणं, बाळासाहेबांचं प्रेम असलेलं ठाणं. हं. तुम्ही असं दुसरा राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर झालेलं तुम्हाला आवडेल का? हं. ते गेलो आम्ही त्यांना. हं. शेवटी कसं आहे, महापौर होणं, भगवा फडकणं, फडकत ठेवणं बाळासाहेबांचं, आनंद दिघे साहेबांचं, ह्याच्यासाठी गेलो ना. पक्षवाढीसाठीच गेलो ना. तेव्हा काय झालं होतं ते होऊ शकलं नव्हतं, पण काय झालं होतं सर? तेव्हा थोडी हे होते, एकदम काटेकी टक्कर. मग त्यांनी दिला ना सपोर्ट आम्हाला. पण त्याच्यावरनं पक्षात नाराजी झाली. दिला ना सपोर्ट. पक्षात नाराजी झाली, सगळं झालं. बाळासाहेब बोलले बिलकुल नाही, पोरांनी केलंय, चांगलं केलंय, आपला भगवा वाचवलाय म्हटलं. पण नाशिकमध्ये आताच्या उभाटाने त्यांना मदत नाही केली. पण तेव्हा उद्धव ठाकरेंनी विरोध केला, तेव्हा तुम्हाला ठाण्यात त्यांना जेव्हा तुम्ही घेतलं होतं तेव्हा विरोध म्हणजे नाराज झाले ते. मग त्यांची कशाला मदत घेता तुम्ही? पण बाळासाहेबांनी सांगितलं, अरे बाबा, या पोरांनी केलं, चांगलं केलं, ते भगवा उतरू नये म्हणून केलंय. त्यामुळे ठीक आहे, त्या त्या परिस्थितीनुसार आपण निर्णय घेत असतो. शिंदेसाहेब, मुंबईच्या महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या इथे दोन गोष्टी इथे येतात. म्हणजे मगाशी आपण महापौरपदाचा मुद्दा, एक मराठीच महापौर व्हायला हवा असा एक मुद्दा निघतोय. भाजप वारंवार की मराठीपणे तुम्ही ठाम सांगू शकाल की मराठी महापौर होईल मुंबईचा? मी बोललो आज, आणि देवेंद्रजींनी पण चॅनलवर बोललेत ना. मी आज बोललो, मुंबईचा महापौर महायुतीचा होईल आणि मुंबईचा महापौर मराठी होईल. जाहीर भाषणामध्ये मी बोलतो. शिवसेनेचा महापौर मुंबईत इतकी वर्ष राहिलेला आहे. कदाचित तुम्ही जरी म्हटलात की महायुतीचा महापौर होईल, असं समजा आपण उद्या सत्ता आली असं गृहीत धरलं, तरी इथे शिवसेनेचा महापौर कदाचित मग तुम्ही म्हणतात होऊ शकेल की नाही होऊ शकेल? पहिल्यांदा जर नाही झाला तर शिवसेनेचा महापौर पहिल्यांदा नसेल. बघा, आता शिवसेना भाजप एकत्र आहे. आमची लढाई खुर्चीची नाही आहे. मुंबईतला मराठी माणूस, त्याच्या अस्तित्वाची लढाई आहे. आणि अस्तित्व म्हणजे काय, त्याची म्हणजे त्याचा जो काही मान सन्मानाची ही लढाई आहे. आणि म्हणून आम्ही सांगितलं, मराठी माणूस महापौर होईल. शिवसेनेचा असा आग्रह राहील तुमचा? शिवसेनेचा महापौर राहावा असा आग्रह राहील तुमचा? नाही, आता आणखी त्याला वेळ आहे ना सगळ्या गोष्टीला. बट सध्या तुम्ही असे काही मागणी की तुमचं? बिलकुल मागणी नाही. मी बार्गेनिंग कधी करत नाही. तुम्हाला चालेल? आम्ही NDAचे घटक आहोत. बाळासाहेब अडवाणी अटलजींची युती आहे, एका विचारधारेवर झालेली युती आहे. समजलं की नाही? आणि जे होईल पुढे ते चांगलंच होईल. एकनाथ शिंदेंची कुठेतरी या सगळ्या माध्यमातून मधल्या काळामध्ये नगर परिषद निवडणुका असतील, आता महापालिका, कुठेतरी एक प्रकारे कोंडी केली जाते, असं एक चित्र. काय कोंडी? आता मग जागा पण 91 जागा आम्ही लढतोय ना, 90-91. काय कोंडी केली? कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप, ठीक आहे ना, ते झालं. कल्याण डोंबिवली ते झालं, मुख्यमंत्र्यांशी बोलून झालं, मुख्यमंत्र्यांनी त्यात मार्ग काढला. ते असं म्हणाले, त्यानंतर ते आम्ही ठरवलं. मला आवर्जून आठवत त्यांचं असं म्हणणं की आम्ही ताकद असताना वेगळे लढू शकलो असतो, पण युतीसाठी आम्ही त्यांना लढतो. एक प्रकारे ठीक आहे, आम्ही लढू शकलो, जिंकू शकलो असतो, पण तरी आम्ही त्यांना जागा दिल्या, असं एक प्रकारचं त्यांचं वक्तव्य. कुठे जागा दिल्या? आम्ही युतीत लढलो. कुठे? कल्याण डोंबिवली आणि ठाण्यात, दोन्हीकडे. दोन्हीकडे ताकद आहे ना शिवसेनेची, भाजपची ताकद आहे. हा, तर तेच आमची ताकद असताना सुद्धा आम्ही युती केली, तर आम्ही वेगळे लढू शकलो असतो. नाही तर वेगळे लढू शकलो असतो, पण लढलो नाही ना. एकत्र लढलो ना. म्हणजे आम्ही दोन्ही पक्षांनी ठरवलं की आपल्या युतीमध्येच आपल्याला लढायचं आहे, आपली विचारधारा एक आहे. त्यामुळे ताकद कमी जास्ती असते ना. आता ठाण्यात आमची ताकद जास्त आहे ना, पण आम्ही युतीत लढतोय ना. जिथं ताकद जास्ती तिथं आम्ही सांगायचं युती करू नका, किंवा भाजपने सांगायचं युती करू नका. जिथं ताकद कमी तिथे युती करा. आमच्या दोघांचाही तसा विचार नाही, देवेंद्रजींचा नाही, माझाही नाही.
निवडणुका संपतील आता. निवडणुकांमध्ये नगर परिषदांमध्ये आपण बघितलं छोटे मोठे तुमच्या काय तक्रारी किंवा छोटी मोठी नाराजी होत असते. आता याही निवडणुकांमध्ये थोडंफार आपल्याला बघायला मिळतात. आता पुढच्या 3 वर्ष कुठल्या निवडणुका नाही आहेत राज्यामध्ये. या निवडणुकांनंतर तुम्हाला वाटतं हा सगळा धुराळा खाली बसेल? हो. आणि काय धुरळा अशा आवडतो आणि प्रकारे. खाली बसतो ना धुरळा. निवडणुका गेल्या की धुरळा खाली. असे कुठल्याही प्रकारची टिप्पणी, एकमेकांचे लोक फोडणे किंवा एक अंतर्गत स्पर्धा जी आम्हाला सुप्त नाही, आता स्पर्धा आम्ही दिसत काही होती. गोष्टी ठरवलेल्या आहेत, त्यामुळे काय ठरवलंय? एकमेकाचे पक्षाचे लोक घ्यायचे नाहीत. पण असं काही झालं भविष्यात तर तुमचा स्टँड बसून चर्चा करून मिटवू ना. अच्छा. काय प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन आहे ना. शिवसेना फार थोडी नमती भूमिका घेते असं वाटत नाही का तुम्हाला? मी उद्धव ठाकरे नाही आहे. उद्धवजी काय म्हणजे परिस्थितीनुसार निर्णय घेतले पाहिजेत. कसं ह्याच्यामध्ये एकदा आपण मैत्री केली, मग किती ताणलं पाहिजे आणि किती फ्लेक्झिबल राहिलं पाहिजे, शेवटी आपली विचारधारा आहे. काय कमी जास्त गोष्टी होत असतात, पण सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांचे आम्ही खुर्चीसाठी कधी तडजोड नाही करणार, कॉम्प्रोमाइज नाही करणार. शिंदे साहेब, शेवटचा प्रश्न जात होता. काल एक सभेमध्ये थोडंसं आपण याला नॉन पॉलिटिकली बघा, जरी ते राजकीय सभेतनं केलेलं आव्हान असं, राज ठाकरे एक म्हणाले की मराठी माणसासाठी इतर सगळ्या पक्षातल्या माणसांनी मराठीसाठी एकत्र यायला हवं, एकत्र येऊन लढायला हवं. या आव्हानाकडे तुम्ही कसं बघता? नाही, मराठी माणसं प्रत्येक पक्षात आहेत ना. प्रत्येकाचा पक्ष आहे ना. आता मी मराठीच आहे ना. शिवसेना पक्ष आहे ना. भाजपमध्ये मराठी नाहीत का? आता ते सगळे पक्ष सोडून एकत्र येणार. शेवटी प्रत्येकाची विचारधारा आहे, पॉलिसी आहे पक्षाची. सगळ्या आता तर आम्ही भाजप आणि शिवसेना युती आहे आमची. त्याप्रमाणे आम्ही लोकसभा, विधानसभा, आता काही नगरपालिकांमध्ये आम्ही एकत्र लढलो, महापालिका मुंबईत लढतोय एकत्र. त्यामुळे आमचा बाळासाहेबांचा विचार घेऊन आम्ही पुढे चाललो. तुम्ही राज ठाकरेंवरती थेट नेहमी बोलणं टाळता. आणि आम्ही हे सत्ता, खुर्ची, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, बार्गेनिंग, हे सगळं आपलं ते लक्ष नाही आहे. फोकस आपलं काम, फोकस आपलं डेव्हलपमेंट. लोकांना मला काय मिळालं यापेक्षा लोकांना काय दिलं, आपण काय देणार आहोत, त्यांच्या जीवनामध्ये काय बदल होणार आहे. लाडकी बहीण कशी आली? मी गरिबी पाहिली आहे, माझ्या आईची, पत्नीची, घर चालवण्याची काटकसर पाहिली आहे. ते दिवस मला आठवतात. मग मी मुख्यमंत्री झाल्यानंतर ठरवलं आपण काही ना काही करायचं, आणि मग लाडकी बहीण सुरू आम्ही केली. मग आम्ही ठरवलं. म्हणजे राज ठाकरे म्हणतात की लाडकी बहिणी फसवणूक आहे, जे पैसे तुम्हाला आज देतील 1500 रुपये ते उद्या मागायत तर तुमच्याकडनंच वसूल करतील, असं राज ठाकरे माझ्याशी बोलताना म्हणाले. ठीक आहे, त्यांचं मत असेल. पण पण मला एक मी तुम्हाला राज ठाकरेंबद्दल तुम्हाला किमान 5चा प्रश्न आहे. तुम्ही त्याच्यावर थेट टीका करणं किंवा थेट घेणं टाळता. कशासाठी करू मी टीका? काय असं काय म्हणजे काय काय टीका केली म्हणजे काय मोठा होतो का माणूस? आणि माझा स्वभाव अगोदरपासूनच असा नाही आहे. माझ्यावर जेव्हा टोकाची टीका कोणी करतं आणि मला जेव्हा डिवसण्याचं काम जेव्हा करतं कोण, तेव्हा मला मग त्याला उत्तर द्यावं लागतं. माझ्याकडे भरपूर उत्तरं असतात. समोरचे जसं बोलतात तसं मलाही बोलता येतं. पण मी कुठल्या लेवलला बोलायचं, मी हे टीका करत राहिलो असतो, या सगळ्या गोष्टी करत राहिलो असतो. राजकीय बघा, मी मुख्यमंत्री पण झालो ना. मुख्यमंत्री असताना पण मी माझ्या मनामध्ये द्वेषभावना ठेवली नाही. आणि राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये कधी वैरत्व ठेवून काम आपण करू शकत नाही. कशासाठी? आपली एनर्जी का वेस्ट करायची? आपण आपली एनर्जी पॉझिटिव्ह कामामध्ये वेस्ट झाली पाहिजे ना. त्यामुळे ह्याचं वाईट करा, त्याचं वाईट करा, त्याच्याबद्दल बोला, त्याला शिव्या घाला, त्याच्यावर आरोप करा, ह्याच्याने काय होतं आहे? ह्याच्यात फक्त तुम्ही ब्रेकिंग लावता बस. पण तुम्ही नेहमी सांगतो चांगली कामं, जनतेच्या हिताची कामं, हा प्रोजेक्ट, अटल सेतूचा एवढा फायदा, समृद्धीचा एवढा फायदा, कोस्टलचा एवढा फायदा, एवढा वेळ वाचला, लोक घरी लवकर जातात, हे सगळे ह्याच्यावर जर तुम्ही फोकस केलं, तुमचा TRP वाढेल.
शिंदे साहेब 29 महापालिका निवडणूक, पण तुमचा फोकस फक्त इतर मुंबई, ठाणे, पुणे हां, भागात, बिलकुल. संभाजीनगर, पण संभाजीनगर बाकी ठिकाणी- वगैरे सगळीकडे गेलो. काही ठिकाणी आमचे मंत्री गेले सगळीकडे. 29 आम्ही लढतोय. काय निकाल असेल तुमचं म्हणणं? निकाल महायुती शेवटला जिंकणार. महाविकास आघाडी नाही जिंक. शिंदे साहेब खूप खूप आभार, आपण आज वेळ दिला आणि आमच्याशी या गप्पा मारा निवडणुकीच्या निमित्तानं. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आभारी आहे. तामिळनाडूतला फाटका माणूस इथे येतो आणि महाराष्ट्राच्या तोंडावर, मुंबईच्या तोंडावर थुंकून जातो. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे. अमित शहासाठी मुंबई हे त्यांचं स्टॉक एक्सचेंज आहे, फक्त शेअर बाजार आहे.